अरे जयंत पाटला, तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही. माझ्यात ती धमक आहे कार्यक्रम करायची. तुझ्यासारखी ती अवलाद नाही. तू राजाराम पाटलानं काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही. काहीतरी गडबड असणार आहे. अरे गोपीचंद पडळकर, तुझी पात्रता काय? तू बोलतोय काय? आदरणीय जयंत पाटील साहेब आणि त्यांच्या वडिलांनी गेले 50-60 वर्ष या महाराष्ट्रामध्ये राजकारण केले आणि महाराष्ट्राला विकसित करण्यामध्ये त्यांचा हातभार लागलेला आहे. तुला तुझ्या नेत्याला खुश करायचंय तर तू तुझ्या लायकीत राहून खुश कर. जरा भाषा वापरताना नीट वापर. आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मला विनंती करायची आहे की अशा प्रकारची भाषा तुम्हाला मान्य आहे का? आणि जर तुम्हाला ते मान्य नसेल तर तुम्ही तुमच्या माणसाला, तुम्ही जो श्वान भुंकण्याला ठेवलेला आहे विरोधी पक्षांवर, जो श्वान भुंकायला ठेवलाय त्याला वेळीच आवरा. अन्यथा या श्वानाची नसबंदी करायला आम्हालाही वेळ लागणार नाही.